सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद आझम भगतसिंग ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. भगतसिंग सांप्रदायिकतेचे मूळ आर्थिक स्थितीत पाहत होते. त्यांच्या मते अगदी थोड्या पैशात विकले जाऊन सांप्रदायिक तेढ निर्माण करतात. त्याचबरोबर समाजातील शोषक आणि साम्राज्यवादीसुद्धा याच गोष्टींचा फायदा घेऊन आपली मक्तेदारी कायम ठेवतात. हे भगतसिंगांनी जनतेच्या नजरेस आपल्या लेखाद्वारे आणून दिले. वर्तमानपत्राद्वारे सांप्रदायिक दंगे भडकवण्यात आले. वरील तीनही बाबी आजही सुरू आहेत. भगतसिंगांनी अगदी निक्षून सांगितलं की धर्माला राजकारणापासून दूर ठेवावं. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विशिष्ट विषयावर योजना आहे. ते कृतिशील क्रांतिकारक होतेच, पण विचारवंत क्रांतिकारकही होते. त्यांची संघटना नियमबद्ध होती. या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. संघटनेची स्थापना करण्यात आली आणि नियम बनवण्यात भगतसिंग यांचा मोठा सहभाग होता. म्हणूनच या संघटनेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार, रिश्वतखोरी आली नाही. या संघटनेचे शत्रू ब्रिटिश होते, मुसलमान नाही. हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल. श्री य दी फडकेंनी 1929च्या शेवटी यशपालवर महम्मद अली जिनांचा खून करण्याची जबाबदारी सोपवून 50,000 रुपये आणि लहान गावठी पिस्तूल देऊ केलं. पण यशपालांनी स्वीकार केला नाही. दिल्लीला परत आल्यावर त्यांनी ही हकीकत भगवती चरण वोरा आणि चंद्रशेखर आझादांना सांगितल्यावर तेही नाराज झाले होते. अशा प्रकारच्या सुपाऱ्या देण्याघेण्याचे गलिच्छ कृत्य भगतसिंगांच्या संघटनेने कधीही केलं नाही. ते मुसलमानांना कधी शत्रू मानत नव्हते. भगतसिंग हिंदू मुसलमानात ऐक्याचे, धर्मनिरपेक्षतेचे समर्थक होते. भगतसिंगांचे बालपणापासूनचे मित्र देव गुप्ता भगतसिंग जेलमध्ये असतानाच्या आठवणी सांगतात. ब्रिटिश महिला, मुलं, युरोपियन भारताच्या या महान क्रांतिकारी वीराला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी येत असत. तेव्हा भगतसिंगांची वागणूक अशी असायची की जणू आपल्या कुटुंबातील सदस्य आपल्याला भेटायला आले आहेत. ते ब्रिटिश आहेत म्हणून त्यांच्या मनात दुर्भावना नसायची. पण कोणी ब्रिटिश शासनाचा प्रतिनिधी भेटायला आला तर त्यांची प्रतिक्रिया कडक असायची. स्वागतही करत नसत. भगतसिंगांच्या मूलभूत विचार होता पापाचा द्वेष करा, पाप्यांचा नाही. हा सिद्धांत त्यांनी आचरणातही आणला होता. भगतसिंग जेलमध्ये फाशीच्या प्रतीक्षेत असताना मी नास्तिक का आहे हा लेख त्यांनी लिहिला होता. पण त्यांचे नास्तिक बनण्याची प्रक्रिया 1926 पासूनच सुरू झाली होती. त्यांना 29 जुलै 1927 साली पहिली अटक झाली तेव्हाचा उल्लेख या लेखात आहे. एके दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजे CIDचे वरिष्ठ अध्यक्ष न्यूमन भगतसिंगकडे आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूच म्हणाले, क्रांतिकारी पक्षाच्या कारवायांवर प्रकाश टाकणारे वक्तव्य दिलं तर बक्षीस दिलं जाईल. पुढे म्हणाले, त्यांनी मागितल्याप्रमाणे भगतसिंग वागले नाहीत तर त्यांच्यावर काकोरी खटल्याशी संबंधित षडयंत्रात बॉम्ब हत्याकांडातील जो दसरा बॉम्ब हत्याकांड होतं त्यातील क्रूर हत्यांसाठी खटला चालवला जाईल. त्यांना फासावर लटकवणं इतका पुरावा त्याच्यामध्ये आहे. भगतसिंगांना खात्री होती ते निर्दोष असूनही ब्रिटिश शासन काहीही करू शकतं. तरी ते आपल्या विचारावर ठाम राहिले. फाशी जाण्याच्या काही दिवस आधी फेब्रुवारी 1931 तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून सध्याची राजकीय परिस्थिती तिचा उहापोह करून मार्गदर्शनपर लिहिलं आहे. ते म्हणतात,
कोणत्याही क्रांतिकारी पक्षाला निश्चित कार्यक्रम असणं आवश्यक आहे. ठराव म्हटला की कृती आलीच. अचानक आणि संघटित किंवा उत्स्फूर्त बदल किंवा बंद पाडण्याचा नेमका अर्थ आहे संघटित आणि पद्धतशीर प्रयत्नाने जाणीवपूर्वक बदल घडवणं. कोणत्याही कार्यक्रमाची मांडणी करायची असेल तर पुढील गोष्टी अभ्यासपूर्वक करायला हव्यात. 1. ध्येय. 2. आपण कुठून सुरुवात करणार आहोत याबाबतच्या गृहीत गोष्टी म्हणजे अस्तित्वात असलेली परिस्थिती. 3. कृतीचा भाग म्हणजे साधनं आणि पद्धती. भगतसिंगांच्या आणखी एक महत्त्वाचा गुण त्यांनी आचरणात आणण्यासारखा आहे. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने पक्षांमध्ये एखाद्या व्यक्तीशी मतभेद झाला, त्याचं रूपांतर भांडणात झालं, तरी जेव्हा जनतेच्या किंवा राष्ट्रीय हिताच्या प्रश्नावर त्या व्यक्तीचे आणि आपले एकमत होते तेव्हा दोघांनीही एकमेकांना सहकार्य द्यावं आणि घ्यावं. लाला लजपतराय, भाई परमानंद, मदन मोहन मालवीय यांनी जेव्हा इंडिपेंडंट काँग्रेस नावाचा पक्ष काढला, जातीयवादी राजकारण सुरू केलं, तेव्हा भगतसिंगांनी त्यांच्याशी कडाडून विरोध केला, जाहीर टीका केली. लालाजींनीही भगतसिंगांवर टीका केली. जाहीरपणे त्यांना रशियाचे दलाल म्हणाले. परंतु सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या वेळी भगतसिंगांनी लालाजींना नवभारत सभेचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. पोलिसांच्या लाठ्यांपासून वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि लाठीमाराने लालाजींचा मृत्यू झाला. तो देशाचा अपमान समजून त्या अपमानाचा बदला घेतला. भगतसिंग विषयी जेवढं लिहिलं तेवढं कमीच आहे. जसे ज्ञानदेव माऊलींनी त्यांच्या अल्पवयात अत्यंत अत्याचार अन्याय भोगूनसुद्धा समाजासाठी सामान्य जनतेसाठी सरळ सोप्या भाषेत जनतेला समजेल अशा मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून लोकांच्या समोर ठेवली आणि अगदी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेतली. अगदी त्याच धर्तीवर या महान क्रांतिकारक वीर भगतसिंगाने त्यांचं अनुकरण केलं असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. भगतसिंगांनी अगदी लहान वयापासूनच इंग्रजांचे जुलूम अत्याचार पाहून त्यांचं मन खळबळून उठत होतं. मनात क्रोध उद्रेक होत होता. एवढ्या लहान वयात त्यांनी काही करायचं बाकी ठेवलं नाही. त्यांनी आपल्या आचरणाने आणि कृतीने भारतीय जनतेमध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आणि हसत हसत वयाच्या 23व्या वर्षी फासावर लटकले. भारत मातेला समर्पित झाले. अशा या महान क्रांतिकारी वीराला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम. मंडळी, इथे भगतसिंगांच्यावरची ही जी लेखमाला आहे ती संपूर्ण होत आहे. लिहिलेली आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत होते. तर आता पुढची एखादी अशीच नवीन छान लेखमाला किंवा एखादं पुस्तक वाचनात आपण घेणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार. आपली रजा घेते मी. उद्या भेटूया नवीन एखाद्या पुस्तकासह किंवा गोष्टीसह. धन्यवाद.